खरेदी नटी त्याला तिनं मारली मिठी मला त्या तिनं मारली मिठी पुरानी यादें ताजा करेंगे जब शो बनाने वाले चूतिया थे और हम भी। तो आओ यार शुरू करते हैं बिना किसी डेडिकेशन के। तर स्वागत आहे भावांनो तुमचं अजून एका नवीन आणि ट्रेंडिंग व्हिडिओमध्ये। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण CapCut ॲप्लिकेशन मध्ये एडिट केलेला आहे। जर तुमच्याकडे CapCut ॲप्लिकेशन नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे, तिथून ते डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला एक VPN असेल तो ते कनेक्ट करायचा आहे। अशा प्रकारे VPN तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे सुपर VPN असेल ते कनेक्ट करून घेतो मी। अशा प्रकारे कनेक्ट करायचं आहे तुम्हाला। अशा प्रकारे थोडंसं लोड झाल्यानंतर तुमची VPN असेल ती कनेक्ट होऊन जाणार आहे। बघू शकता आपले कनेक्ट झालेले आहेत। त्यानंतर तुम्हाला इथे CapCut ॲप्लिकेशन असेल तो इथे ओपन करायचा आहे। तर CapCut ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर जस्ट इथे तुम्हाला न्यू प्रोजेक्ट वरती टच करून अशा प्रकारे मी ऑल मटेरियल मध्ये तुम्हाला एक फोटो प्रोव्हाइड केला आहे, तुम्ही तुमचा फोटो इथे ऍड करायचा आहे। तर फोटो ऍड केल्यानंतर जस्ट तुम्हाला अशा प्रकारे इथे टच करून जस्ट खाली रेशोचा ऑप्शन असेल तो इथे 9.16 चा रेशो इथे सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर तुमचा फोटो व्यवस्थित ऍडजस्ट होत नसेल तर तुम्ही दोन बोटाच्या साहाय्याने इथे फोटो ऍडजस्ट करून घ्यायचा आहे तुमचा। तर त्यानंतर तुम्हाला खाली एक ऍड ऑडिओचा ऑप्शन दिसतोय, त्यावरती टच करून इथे खाली एक एक्स्ट्रॅक्टचा ऑप्शन आहे त्याच्यावरती टच करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला ऑल मटेरियल मध्ये एक बिटमार्क दिलेला आहे, तो बिटमार्क इथे जस्ट ऍड करायचा आहे। तर बघू शकता आपल्या व्हिडिओचा जो आजचा म्युझिक आहे तो इथे एक्स्ट्रॅक्ट झालेला आहे। त्यानंतर आपल्या फोटोची लेंथ असेल ती आपल्या म्युझिक एवढी ठेवायची आहे, तुम्हाला अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही। तर एवढं झाल्यानंतर जस्ट तुम्हाला अशा प्रकारे बॅकने घ्यायचं अशा प्रकारे। त्यानंतर तुम्हाला इथे खाली ओव्हरलेचा एक ऑप्शन आहे, त्यावरती टच करून ऍड ओव्हरले करायचा आहे। त्यानंतर तो बिटमार्क असेल तो तुम्हाला पुन्हा इथे ऍड करायचा आहे अशा प्रकारे। नंतर त्याला तुम्हाला अशा प्रकारे फुल स्क्रीनला सेट करायचं। त्यानंतर तुम्हाला व्यवस्थितपणे अशा प्रकारे ते बीट मी तुम्हाला दिलेले आहेत। तर अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही पूर्णपणे ब्लॅक स्क्रीन झाल्यावरती तुमचा जो बीट असेल तो तुम्हाला कट करायचा आहे। तर अशा प्रकारे ब्लॅक स्क्रीन झाल्यावरती तुमचा जो फोटो असेल तो इथे कट करून घ्यायचा आहे तुम्हाला। अशा प्रकारे पुढील सर्व बीट असतील ते तुम्हाला इथे कट करायचे पहिल्यांदा। तर इथून पुढचे जेवढे पण बीट आहेत ते आता मी इथे कट करून घेतो। तर बघू शकता आपले सर्व बीट इथे कट करून झालेले आहेत। त्यानंतर आपण इफेक्ट देखील दिलेले आहेत। आता ते इफेक्ट कोणकोणते दिलेत मी तुम्हाला सविस्तरपणे सांगतो। त्याआधी तुमचा जो बीट मार्क असेल तो तुम्हाला इथे डिलीट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता पहिल्यांदा तुम्हाला ट्रान्झिशन मी दाखवतो इथे। तर दोन फोटोच्या कटमध्ये तुम्हाला एक व्हाईट कलरचा बॉक्स दिसतोय, त्यावरती टच करायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे लोड होताना दिसेल। त्यानंतर तुम्हाला इथे लाईट इफेक्टच्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ग्लेअर टू नावाचा जो ट्रान्झिशन आहे तो इथे अप्लाय केलेला आहे। तर त्याला जस्ट तुम्हाला अप्लाय टू ऑल करायचा अशा प्रकारे खाली इथे तुम्हाला दिसून येईल। तर तो सर्व अशा प्रकारे सर्व बीटवरती तो अप्लाय होऊन जाणार आहे। त्यानंतर तुम्हाला जस्ट पहिल्या फोटोवरती यायचं आहे, त्यानंतर त्यावरती टच करून तुम्ही अशा प्रकारे ॲनिमेशनवरती टच करायचं आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही आपण त्याला इनच्या कॅटेगरीमधला क्रॉस ओपनचा जो ॲनिमेशन आहे तो इथे अप्लाय केलेला आहे। त्यानंतर त्याच्या पुढच्या बीटला अशा प्रकारे थोडंसं झूम करून घेऊ आपण। त्यानंतर दुसऱ्या फोटोला आपण बघू शकता अशा प्रकारे ॲनिमेशन वरती जाऊन कॉम्बो मधला आहे तो अशा प्रकारे बघू शकता। कॉम्बो मधला आपण रिप्लेस्ड वन नावाचा जो ॲनिमेशन आहे तो इथे अप्लाय केलेला आहे। नंतर त्याच्या पुढच्या फोटोला देखील आपण अशा प्रकारे कॉम्बो मधला रिप्लेस्ड टू नावाचा जो ॲनिमेशन आहे तो इथे अप्लाय केलेला आहे। तर अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही रिप्लेस्ड टू नावाचा जो ॲनिमेशन आहे तो इथे अप्लाय केलेला आहे। नंतर त्याच्या पुढच्या इमेजला आपण अशा प्रकारे बघू शकता कॉम्बो मधलाच स्ट्रेंथ अँड डिस्टॉर्ट नावाचा जो ॲनिमेशन आहे तो इथे आपण अप्लाय केलेला आहे। त्याचबरोबर आपण त्या फोटोवरती एक इफेक्ट देखील अप्लाय केलेला आहे। तर बघू शकता अशा प्रकारचा। त्यानंतर आपण अशा प्रकारे मिरर 3 लेअर नावाचा एक इफेक्ट तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये दिसून येईल स्प्लिटच्या कॅटेगरीमध्ये, तो आपण इथे अप्लाय केलेला आहे। नंतर त्याचबरोबर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एक व्हिडिओ इफेक्ट आपण पुन्हा दुसरा व्हिडिओ इफेक्ट लव कॅटेगरीमधला बघू शकता गर्ल्स क्रेट्स नावाचा जो इफेक्ट आहे तो आपण इथे अप्लाय केलेला आहे। नंतर त्याच्या पुढच्या इमेज ज्याला आपण बघू शकता अशा प्रकारे ॲनिमेशन वरती गेल्यानंतर जस्ट तुम्हाला इनच्या कॅटेगरीमधला रिपल नावाचा जो ॲनिमेशन आहे तो इथे अप्लाय करून घ्यायचा आहे। नंतर त्याच्या पुढच्या इमेजला बघू शकताय तुम्ही ॲनिमेशन मध्ये जाऊन अशा प्रकारे बघू शकताय
कॉम्बोच्या कॅटेगरी मधलं तुम्हाला दिसून येईल अशा प्रकारे ट्रेन 4 नावाचा जो ॲनिमेशन आहे तो आपण अप्लाय केलेला आहे. तर त्याचबरोबर आपण एक व्हिडिओ इफेक्ट देखील अप्लाय केलेला आहे. जस्ट तुम्ही बघू शकता अशा प्रकारे लवच्या कॅटेगरी मधला तिसरा इफेक्ट असेल तो आपण इथे अप्लाय केलेला आहे. नंतर त्याच्या पुढच्या इमेजला बघू शकता आपण ॲनिमेशन वरती जाऊन इनच्या कॅटेगरी मधला अशा प्रकारे बघू शकता रेक्टँगल आउट नावाचा जो ॲनिमेशन आहे तो इथे अप्लाय केलेला आहे. तर नंतर त्याच्या पुढच्या इमेजला बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे कॉम्बो मधलाच आपण ॲनिमेशन दिलेला आहे. तर स्ट्रेंथ अँड डिस्टॉर्ट नावाचा जो ॲनिमेशन आहे तो आपण ह्याला अप्लाय केलेला आहे. नंतर त्याच्या पुढची जी इमेज आहे बघू शकता त्याला आपण देखील ॲनिमेशन इन मधला स्प्लिट स्लाइड नावाचा एक ॲनिमेशन आहे तो पण त्याला अप्लाय केलेला आहे. नंतर त्याच्या पुढचा जो फोटो असेल बघू शकता अशा प्रकारचे त्याला आपण पेंडुलम 1 नावाचा जो कॉम्बो मधला इफेक्ट ॲनिमेशन आपल्याला दिसून येईल अशा प्रकारे पेंडुलम 1 नावाचा तो आपण अप्लाय केलेला आहे. नंतर त्याच्या पुढची जी इमेज आहे बघू शकता आपण त्याला पेंडुलम 2 नावाचा जो ॲनिमेशन आहे तो इथे अप्लाय करायचा आहे. नंतर ह्या 2 फोटोवरती तुम्हाला अशा प्रकारे 2 इफेक्ट लावायचे आहेत. पहिला तर तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट मध्ये दिसून येईल अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही स्प्लिटच्या कॅटेगरीमध्ये 3 लेअर मिरर नावाचा जस्ट त्याला इथे ऍड करायचा आहे. त्यानंतर तो ऍडजस्ट देखील करू शकताय तुम्ही त्याला. तर अशा प्रकारे एवढं झाल्यानंतर जस्ट तुम्ही अजून एक आपण त्याला एक व्हिडिओ इफेक्ट दिलाय. तर अशा प्रकारे मिनी रेनबो नावाचा एक इफेक्ट आहे तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट मध्ये दिसून येईल अशा प्रकारे लवच्या कॅटेगरीमध्ये. तर नंतर त्याच्या पुढची जी इमेज आहे बघू शकताय तुम्ही त्याला जो आहे आपण अशा प्रकारे बघू शकताय त्याला जो आपण कॉम्बो मधला ॲनिमेशन दिलेला आहे स्ट्रेंथ अँड डिस्टॉर्ट नावाचा जो ॲनिमेशन आहे तो आपण त्याला अप्लाय केलेला आहे. तर त्याचबरोबर तुम्ही अशा प्रकारे बघू शकताय आपण त्याला मिरर 3 लेअर आणि अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही व्हिडिओ इफेक्ट मधला आपण 3rd नंबरचा जो इफेक्ट आहे तो इथे अप्लाय केलेला आहे. नंतर त्याच्या पुढची जी इमेज आहे आपण त्याला अशा प्रकारे कॉम्बो मधला एक ॲनिमेशन दिलेला आहे. तर स्लाइड अँड वेव्ह अँड स्लाइड नावाचा जो इफेक्ट आहे तो आपण त्याला अप्लाय केलेला आहे. तर त्याचबरोबर आपण एक इफेक्ट देखील आपण बॉडी इफेक्ट त्याला लावलेला आहे ग्लोईंग लाईन्स मधला अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही खाली लव्ह हार्ट्स नावाचा तो तुम्हाला इथे अप्लाय करून घ्यायचा आहे. नंतर शेवटची जी आपली इमेज आहे त्यावरती टच करून अशा प्रकारे बघू शकताय आपण त्याला देखील आपण कॉम्बो मधला जो ॲनिमेशन आहे तो इथे अप्लाय केलेला आहे. स्लाइड अँड वेव्ह नावाचा एक ॲनिमेशन आहे तो इथे आपण त्याला अप्लाय केलेला आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ आहे पूर्ण तयार होणार आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन ऑलवरती सेट करा कारण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ एडिटिंग आपण मराठीमध्ये शिकवत असतो. तर व्हिडिओ तयार झाल्यानंतर जस्ट तुम्हाला वरती एक एक्सपोर्टचा बटन आहे त्यावरती टच करून आपला जो व्हिडिओ असेल तो इथे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला.